कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की, उम्मीदें दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। Okay, over to you, Bongani. Thank you, sir. So now here we have some students representative amongst us who have to share something about teachers. So I request Miss Saili Sawant to continue her speech. Miss Yes, Saili Rishikesh. Sawant, over to Yes, you. Rishikesh. Yes, Rishikesh. Thank you. Am I audible? Yes, 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 please you are go ahead. audible. Good morning, all. As we all know, we have gathered to celebrate Teachers' Day online. Let me take this opportunity to thank all our teachers who have been working very hard to teach us online. Firstly, Happy Teachers' Day to all our teachers who constantly support and guide us in every step of life. Thank you so much. आई शाबासकी देते जिंकल्यावर, बाबा समज देतात वाईट वागल्यावर. शिक्षक हा तर ईश्वर म्हणावा, जो शाबासकी आणि समजही देतो प्रत्येक वळणावर. शिक्षक आकाशात एखादं पाखरू उंच भरारी घेत स्वैरपणे उडत असतं. खालून पाहणाऱ्या आपल्यासारख्यांना त्याचे किंवा त्याच्या उडण्याचे फार अप्रूप. एवढे की जर मलाही पंख असते तर, या जर तरच्या कल्पना विलासात रम्मान होऊन जातो आपण. पाखरू उडत असतं पंखांमध्ये हजारो हॉर्स पॉवरचं बळ घेऊन. सर्वांना त्याच्यासारखं असणं हवंहवंसं असतं, पण त्या पाखराने उंच भरारी घेण्यासाठी घेतलेली मेहनत मात्र कोणालाही घ्यायची नसते. तसेच त्या पाखराच्या पंखात प्रतिभेचे बळ असलेले गुरु म्हणून टाकण्याची तसदी सुद्धा कोणी घेत नाही. पण मात्र पाखरासारखं उडता यावं हे आपणास कायम वाटत असतं. धरती कहती अंबर कहते बस यही तराना, गुरु आप ही ओ पावन नूर है जिनसे रोशन हुआ जमाना. माणसाला बोलता येतं, विचार करता येतं, विचारातून कृती करता येते आणि कृतीमधून स्वतःला घडवता येतं. हे घडवताना घडवणारं कुणीतरी कायम सोबत असावं लागतं. आपल्या वाकड्या तिकड्या पाऊल वाटताना सरळ करून यशाचा चौपदरी हायवे दाखवणारा शिक्षक माणसांना नेहमी आवश्यक असतो. शिक्षक, गुरु, सर, मार्गदर्शक, दिशादर्शक, ज्ञानदाता असे अनेक बिरुद ज्यांच्या नावासमोर कायम सुवर्णाक्षरांनी कोरलेली असतात ना, ती माणसं आयुष्यभर आपल्या समाजासाठी यशाचे मार्ग तयार करत असतात. गुरु कोणत्या रूपात व कधी सापडेल याचा कयास लावणे अशक्यच. जन्मताच जिच्या कुशीत आईची ऊब घेत इवल्याशा डोळ्यांनी हे जग पाहताना तिच्या तोंडून कानाजवळ फुगडी खेळणारे अंगाई गीत हे पहिल्या गुरुची ओळख करून देते. आई शिकवते जगण्याची बाराखडी जन्मापासून तर मरणापर्यंत न थांबता. हळूहळू गुडघ्यावर येऊन चालायला लागतो तेव्हा दोन्ही हात घट्ट पकडून विश्वासाने उभा राहा असे म्हणणारा बाबा आयुष्यभर त्याच विश्वासाने पकडून असतो आपल्याला. बाप शिकवतो दुनियादारीचं गणित आणि माणुसकीची आकडेमोड सुद्धा. पहिला गुरु आई आणि दुसरे गुरु बाबा हे कायम बजावत असतात आपल्या ज्ञानदानाचे कर्तव्य. कळतंय पण वळत नाही आणि वळेल सापडत नाही अशी गत होते तेव्हा देव होऊन येत असतो तो आपला शिक्षक, आपला गुरु, आपला मार्गदर्शक. अक्षर अक्षर हमें सिखाते, शब्द शब्द का अर्थ बताते, कभी प्यार से कभी डांट से जीवन जीना हमें सिखाते. अज्ञानाच्या तापाला ज्ञानाचा काढा पाजून जन्मभर निरोगी ठेवण्याचे काम शिक्षकाचे असते. शिक्षक म्हणजे श्रमाच्या वेलीला यशाची सुंदर फुले लावणारा बागमाळी. शिक्षक म्हणजे निर्जीव जगण्याला सजीव करणारा जादूगार.
शिक्षक म्हणजे माणसाच्या आयुष्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण. शिक्षक म्हणजे अविचारांच्या दर्पास विचारांच्या अत्तराने सुगंधित करणारा अवलिया. तासनतास स्वतः घसा कोरडा घेऊन ज्ञानगंगेच्या पाण्याने विद्यार्थ्यांची तहान भागवणारा वाटाड्या. शिक्षक म्हणजे पडायला लावणारा आणि पडल्यावर धडपडायला लावणारा आणि धडपडून घडायला लावणारा हाडामासांचा मूर्तिकार. संवेदनशील होता चहूकडे दिसतो तो अंधार आणि फक्त अंधार. अशा वेळी आशेचा किरण घेऊन मनासह आयुष्य लख्ख करण्याचे काम शिक्षक करत असतो. ज्ञानदान प्रत्येकाच्या नशिबी नसतं हो. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. ही उदात्त भावना छोट्या मनाची माणसं ठेवू शकत नाहीत. त्यासाठी सह्याद्री एवढं विशाल मन असणारा शिक्षकच लागतो. उताराने लागलेल्या गाडीला ब्रेक कधी मारावा हे शिकवणाऱ्या, जगताना माणूस म्हणून टिकवणाऱ्या, रडणाऱ्या आणि हसवणाऱ्या शिक्षका तुला सलाम. एकीकडे नुसता बाजार भरलेला असताना दुसरीकडे स्वतःला ध्यान साधक म्हणून उंच भरारी घेत उडायचं कसं आणि लढायचं कसं हे शिकवणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना मानाचा मुजरा. धन्यवाद. धन्यवाद सायली. अतिशय उत्तमरित्या तुम्ही आई वडील जसे मुलाचे पालक असतात तसेच शिक्षकाचे महत्व सुद्धा पटवून दिले आहे. यानंतर दबडे समाधान. Okay, good morning all of you. So first up on happy Teachers Day to all my respected teachers. The teachers are like a candle which consume itself and create a way of light for others. तर शिक्षकांबद्दल बोलायला तेवढं कमी आहे, कारण आपले व्यक्तिमत्व घडवण्यामागे शिक्षकांचं सर्वात मोठं श्रेय असते. तर अशाच माझ्या सर्व शिक्षकांना समर्पित मी एक माझी छोटीशी कविता सादर करतोय. तर कवितेचं शीर्षक आहे तो फक्त शिक्षकच असतो. एका स्वरूपाला कोरतो, त्याचा हिरा बनवतो, आपल्यामध्ये विश्वास जागवतो, आपल्या स्वची एक वेगळीच छबी बनवतो, तो फक्त शिक्षक असतो. जगायला शिकवतो, स्वतःची एक नवी ओळख करून देतो, कुठेही वेड्यावाकड्या चुकीच्या वाटेवर भटकतो तेव्हा बिनचूक योग्य वाट दाखवतो, तो फक्त शिक्षकच असतो. आई वडिलांनंतर बोलतो, आपल्यातील कमतरता दाखवतो, जगाची ओळख करून देतो, आपल्या ठोस व्यक्तिमत्व निर्माण करून देतो, तो फक्त शिक्षकच असतो. जिंकूनच यावे अशी अपेक्षा न बाळगता हरूनही आपली कला जिवंत ठेवायला शिकवतो. नैराश्याच्या वाटेवर जेव्हा आपण डगमगतो तेव्हा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, तो फक्त शिक्षकच असतो. शिक्षाही करतो, ओरडतोही, वरून थोडा कठोरही असतो, आतून मात्र नरम असतो. आई वडिलांसारखा हक्क गाजवतो, तो फक्त शिक्षकच असतो. तो स्वतः एक शिक्षक असतो. डॉक्टर राधाकृष्णनपासून कलामपर्यंत सगळ्यांचे वर्णन करतो, मोठ्यांचा आदर करायला शिकवतो, मार्गदर्शक नाही तर मार्गच आपला बनतो, तो फक्त शिक्षक असतो. त्यांच्यासाठी आपण कोण असतो? फक्त शिक्षण घेऊन पुरेसे असतो. जीवाचे रान करतो, आपल्याला घडवतो, जगासमोर अभिमानाने उभा करतो, तो फक्त शिक्षकच असतो, तो फक्त शिक्षकच असतो. तर वन्स अगेन थँक्स टू ऑल माय टीचर्स टू बिकमिंग द पार्ट ऑफ माय लाईफ अँड वन्स अगेन हॅपी टीचर्स डे टू ऑल माय रिस्पेक्टेड टीचर्स. थँक्यू. धन्यवाद समाधान. शिक्षक म्हणजे नेमकं काय असतं हे तुझ्या कवितेतून कळून आलं. यानंतर लांडगे रेश्मा. रेश्मा, are you present? Okay. Next, Chitare Rahul. Rahul. Hello, Landge Reshma is there. Okay, Landge Reshma, go ahead. Chitare, please mute your mic. Thank you, Rishikesh. Can I audible? Hello. Chitare, Landge Reshma is present. Please stop for a while. Yeah. Landge, you can start. Reshma Landge, you can start now. Check sir whether she is audible or not. I think she may not be audible. Okay. Bongani call Chitare. Call Chitare. Okay. Chitare, Rahul, go ahead please. Yes, Rishikesh. Can I audible?
Yes, Yes, Rahul, you you are are audible. audible. Go ahead. Go ahead. Thank you. Honorable Principal Professor Dr. Mati sir and respected HOD of my department, sir, and teachers, staff, participants in our program. Teacher, 5th September, we have all celebrated this special day. Firstly, happy Teachers Day to all, sir, ma'am, and students. A lot of thanks to supporting movements. I am presenting my शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो, ज्याच्या फांदीमधून सळसळत असतात. बेदरकने ज्ञानाची पानं त्याच्याच छायाखाली सौभे लागते. अज्ञानाच्या उन्हात नाव निघालेल्या अस्पृश्य चित्रकाराला किंवा त्याच्याच रेषेखाली अंधातरी लटकलेले असतात. कित्येक भावनांच्या डोहात भिजून नतमस्तक झालेली इवलेल्या चेहऱ्यांची निरागस अक्षरे. शिक्षक नसतो कधीच बिचारा, तोच तर असतो सर्वस्वी बादशाह शाळेचा. त्याच्या स्वामित्वाने महत्व येत असते शाळेला. तोच तर खरा असतो संशोधक शास्त्रज्ञ. अंधार भरकलेल्या चिमुकल्या गोळ्यातून सूर्याचे तेज बाहेर काढणारा तो समाज सुधारक क्रांतिकारही तोच. कित्येक चेतनांना पाठबळ असते त्याच्या समर्थ तत्वज्ञानाचे शिक्षकाला जपावे लागतात. कुतूहलाच्या झाडाची पानं जीवापाड आणि आकार द्यावा लागतो. एका मुक्तपणे बागडणाऱ्या निराकार चैतन्याला कधी स्वतःला विसरून बागडावंही लागतं. जाणून घ्यावी लागतात बोल खोल खोल काळजाच्या आत निर्ममपणे. कधी अंधारातही प्यावा लागतो बेभानपणे. तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरण उद्दिष्टाच्या वाटेवर. त्याच्या सोबतीला असते हीच खडूची छा, धारदार तलवार अन फाळ्यांची ढाल असते पाठीशी. विश्वास ठेवा, एक ना एक दिवस अंधार संपूर्ण उजेडाचे राज्य होईल आणि तेव्हा शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल. थँक्यू. माय लिसनिंग पोएम. थँक्स ऋषिकेश. थँक्यू. ऋषिकेश धन्यवाद राहुल. लांडगे इज रेडी. Okay. Reshma, go ahead, please. Hello, Reshma, are you audible? I think her phone has problem. Okay. Next, Salunkhe Aniket. Okay, am I audible? Yes, you are audible. Go ahead. Thank you, Rishikesh. A very happy morning to Honorable Principal, respected Chodi sir, teachers, and all my dear friends. You know, we all have gathered here to celebrate Teachers' Day. Today's day is a special day for all of us, where we can pay a tribute to our dear teacher who take an entire effort to build our future. गुमनामी के अंधेरे में था, पहचान बना दिया. दुनिया के गम से मुझे अनजान बना दिया. उनकी ऐसी कृपा हुई, गुरु ने मुझे एक अच्छा इंसान बना दिया. तो चलो अब तुम्हें मैं एक स्टोरी बताता हूँ जो बचपन से लेके आज तक है. और इसमें जो मैं हूँ वो मैं नहीं हूँ. यहाँ पर जितने हैं वो हर कोई है. शुरू करते हैं. एक बच्चे की मुलाकात एक शिक्षक से उस दिन होती है जो दिन थोड़ा सा अलग होता है, क्योंकि उस दिन उसके माँ बाप एक रोते हुए छोटे से बच्चे को अपने से दूर भगा देते हैं एक अनजान व्यक्ति के पास. और सच में उस दिन वो अपने माँ बाप से नफरत कर रहा होता है. तो चलिए वही से शुरू करते हैं. एक रोते हुए बच्चे को दूर करने वाली आप थी और कुछ ही दिनों में उसकी दूसरी माँ बनने वाली भी आप थी. उसके ए फॉर एप्पल एंड बी फॉर बॉल सिखाने वाली भी आप थी और उसको इतनी हक से डांटने वाली भी आप थी. उस छोटे से बच्चे की पहली क्रश भी आप थी. जब उसके मन में आया तब आप उसे दिन भर सारे सब्जेक्ट पढ़ाती थी. खैर जिंदगी में एक यह तब तक था जब तक जिंदगी में डर नहीं था, क्योंकि इसके बाद मैडम की जगह कट थी.
मेरा सबसे बड़ा खौफ आप थे जब मैं पापा से ज्यादा आपसे डरने लगा। मेरे सबसे पहले दुश्मन भी आप थे। तब मेरे दिल में आया था, सर कभी स्कूल के बाहर मिलो। मेरे पढ़ने की ख्वाहिश आप थे। मेरे कुछ कर गुजरने का जज्बा भी आप थे। मेरे सबसे करीब आप थे जब 10 का रिजल्ट आने पर माँ बाप से पहले आपको कॉल किया था। मेरे घर में शिकायत करने वाले भी आप थे और इंजीनियरिंग में होने पर पूरे शहर को बताने वाले भी आप थे। उस समय में ऐसी दुनिया में आज जहाँ बहुत कुछ कम लोग आते हैं और यहाँ पर कुछ नए प्रोफेसर मिले। मेरे 5 मिनट लेट होने पर क्लास में न लेने वाले आप थे और मुझे वक्त की अहमियत सिखाने वाले भी आप थे। मैंने दूसरों की गलतियां माफ करना आपसे सीखा। जब मेरा क्लास में मोबाइल यूज करना आपने नजरअंदाज किया। मेरे इंजीनियरिंग का रेलगाड़ी को धक्का देने वाले भी आप थे और यात्रा में कुछ हुए असुविधा के कारण भी आप थे। मैं जो आज हूँ मुझे वह बनाने वाले भी आप थे। तुम हो तो ये अंजुमन है, तुमसे ही यह अंजुमन है। तुम हो तो हमारे अफसाने हैं, हमारी कामयाबी की किस्से है। तुम हो तो एक अजीब सी मुस्कुराहट है, एक अजीब सा दरिया दिल है। तुम जो रोज रोज 2 मिनट से पहले आते हो, कायदे के किस्से सुनाते हो, वही इन्हीं जुनी पुरानी गलतियों को पूरी आवाम की रोक से चिल्लाते हो। इतनी मोहब्बत कहाँ से लाते हो? अब कुछ लाइन फॉर ऑल द टीचर्स। वो माँ नहीं थी मेरी, पर ख्याल मेरा शायद उनसे भी ज्यादा रखती थी। वो पिता नहीं थे मेरे, पर उनकी डांट से असर शायद उनसे भी ज्यादा हुआ करता था। दोस्त नहीं थे मेरे, पर जाने क्यों बेझिझक दिल की बात उनसे कह जाती थी। शायद हमारे साथ वो भी अपने बचपन जिया करते थे। वो अपने सपनों को हमारे साथ ही नया नींव दिया करते थे। सांसें तो सब लेते हैं, पर जीना हमने उनसे सीखा। उनके किस्से कहानी में हमने अपना जीवन सीखा। जब शोर मचा के परेशान किया, उन्होंने हमारे सर पे हाथ दिया और सालों के तजुर्बों को एक मुस्कान में डाल दिया। कभी मारा भी, कभी डांटा भी, और कभी कान खींच घेराए भी। कभी हालचाल की खैरियत पूछ उन्होंने हमें संभाला भी। कभी प्यार से 2 बात कही, चॉकलेट देकर संभाला भी। तो भला हमारा यह सोच और रहे हमेशा साथ खड़े। भूलकर अपने सपने वो हमारे सपनों को साकार कर दिया। भगवान ने शायद हम सबको गुरु के रूप में वरदान दिया। धन्यवाद एंड वंस अगेन हैप्पी टीचर्स डे। Thank you. Thank you, Saranki Aniket. Aniket. Next, Kamble Prajakta. Am I audible? Yes, yes. Yes, please You're go ahead. audible. Okay. A very good morning to all respected teachers, principal, and my dear friends. Today is the special day for all of us where we can pay heartily tribute to our dear teachers who take untiring efforts to build our future. Since 1962, 5th September is celebrated as a Teachers' Day in India. 5th September is the birth anniversary of Dr. Sarvapalli Radhakrishnan, who was the second president of India. He was the great philosopher, teacher, and scholar. When Dr. Sarvapalli became president of India, some of his former students wanted to celebrate his birthday. But he suggested that instead of celebrating 5th September is his birthday, it would be proud privilege if its day is celebrated as a Teacher's Day. Since then, 5th September is celebrated as a Teacher's Day every year. Teachers are not necessarily present only in school colleges. Everyone around us teaches something or the other. Parents are our primemost teachers, our friends, nature, animal, our mistakes. Everything is a teacher in some form or the others. Today is the day to honor all of them. I take privilege in wishing all our mentors in college a very happy Teachers' Day. Teaching is actually a way of life and not just a profession. We are fortunate to have been blessed with such wonderful teachers who are always up for grooming the student into the finest individual. Thank you. Thank you, Prajakta. Very nice explain about teachers. The last, More Sanjeevani. Am I audible? Sanjeevani?
Yes, yes. A very good morning You are to audible. okay. A very good morning to the respected principal, teachers, and my dear friends. As we gather here to celebrate the special occasion, Teachers' Day, it is a well-known fact that every year we celebrate 5th September as a Teachers' Day in the memory of Dr. Sarvapalli Radhakrishna, who was the second president of India, and he was a great teacher. I um, Teachers' Day is a special and important day as a student offer their respect to teachers in the recognition of their contribution in the field of education. I would like to thank every teachers who has been our guiding force during the lockdown. Thank you so much. Thank you, Sanjeevani. लांडगे रेशमाचा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे तिने तिचे एक व्ह्यूज किंवा जे काही एक्सपिरियन्स आहे तो तिने शेअर केला आहे चॅट बॉक्स मध्ये. आय वॉन्ट टू ऑल्सो शेअर समथिंग अबाउट टीचर्स. If someone asked me to define a teacher that suits our modern language, I would like to define it like a teacher is a multitasking educational rock star who lives to inspire and loves to encourage. Thank you. Now we are completed with our students' speeches. Now we have some teacher speeches. So I request Mr. Dr. Sanjay Shisagar sir to address our students. Shisagar sir, are you there? Shisagar sir. Yes. Am I audible now? Yes, sir, you're completely audible. Yes, sir. Okay. Good morning, everyone. Respected principal sir, all staff, and dear friends. Hope all are safe and taking care. Let me first congratulate for the nice speeches which are took place today. The Saili Sawant, Samadhan, Rahul Chitare, Aniket, Prajakta Kamble, Sanjeevani More, Mahesh Bungane. So they have shown a very good speech and their talent in the form of their speech. And also I congratulate for the nice video which is shown. Now I salute to Dr. Sarvapalli Radhakrishnan first. Because of them, teachers are respected and honored. And also I take this opportunity to say Happy Teachers Day to all my staff of Mechanical Engineering and SBPCOE and also to Principal Sir. Best wishes and a blessing to all the students on behalf of this Teacher Day from Mechanical Engineering. I am very much thankful to all students for organizing this virtual Teacher Day program and through this giving us the honor. By this virtual program, you have proved that you are ready to accept any type of challenge in future, which makes you very stronger than the earlier. Because henceforth, there is the era of blended learning. You might be knowing the blended learning, where teaching, learning, practical assessments, etc. are virtual and in the classroom, which is in a combination. That provision is also made in National Education Policy 2020. You might be hearing somewhere. For that purpose, we have to make ourselves ready for this change. If we take interest in this online process, it is very much enjoyable and interesting, which gives a lot of benefits. I came to know from this pandemic that COVID-19 not created which make our career. You might be imagined earlier, but due to COVID-19 pandemic,
it is rapidly nowadays implementing. Everybody also knowing that Industry 4.0 is the smart industry where there is the full automation, no human interference. So whatever all the activities from the industries, those are remotely controlled, and hence all the things were automated. To make ready for these changes, we should be skilled not only in our CAD and C softwares. So to make ready for this purpose, we must have the software competencies. So our softwares which are used in mechanical, CAD and C softwares. Apart from that, we should be familiar with IIoT, that is Industry Internet of Things, cloud, big data, machine learning, artificial intelligence, artificial reality, virtual reality, etc. These are nowadays becoming very much important for the Industry 4.0. I am sure mechanical engineering students have that capability to work physically as well as onto the software. For that purpose, take the advantage of a current situation and use online process efficiently. There are many online courses, internships are arranged which are very affordable cost, or which are some are free. Join such and enhance your knowledge and skill. One should proudly able to say, these are the skills I have acquired, which are the outcome of this COVID-19 pandemic. So one, if it is say to anybody of our students, that you must say proudly that I have these skills and I have learned from this pandemic situation. Finally, so finally I can say here that stay home, stay safe, and as well stay connected. You also might be knowing our academic is started. Online classes are there, and these are very much important for the further assessment. So do care of all this attendance process. And also I take this opportunity to appeal you that if anyone has not taken the admission, can also fulfill this requirement. So thanks once again for organizing such a nice program, which is a very pleasant surprise for us. Special thanks to Niketan Yadav along with our staff, Gaikwad sir, Pawal sir, for their nice initiative. And once again, happy Teachers Day to all of you. Best wishes. God bless you. Thank you. Over to you, Mahesh. Thank you, sir. Now I request Mr. Kare sir to share his experience. Kare sir. Kare sir is not connected here. We will go with Kamble sir. Kamble sir is here. Okay. We will share his views. Kamble sir, please. Okay, sir. Good afternoon, everyone. Respected Dr. Nimade sir, Principal SBFC, respected HOD Shirsagar sir, Dr. Shirsagar sir, respected all the teachers and my dear students. First of all, I would like to thank all the students for arranging this lovely program virtually. Actually, we did not expect such a beautiful program from you, but you have made it within one day. Thanks a lot. Thanks to all the coordinator, Swapnika Gaikwad sir, Pawal sir, who has taken the initiative. And on this special auspicious day, I will not take your much time, but I would like to convey one message that in the path of the life, we will somewhere meet you, all of you, when you are on the mode of reaching your aim, your goal. And on that day, when we receive the message or meet you, and when we come to know that you have achieved your goals, you're in the very well-known company, or you're studying somewhere in a well-known or reputed university, or you are earning very good package and all those things,
And this is the receipt for all of us. When we teach you, we want you all to be to see on the peak of the mountain, and this is what we expect all the teachers everywhere. I have posted last time, I think 10 years back, my student whom I have taught him, and he met me on the way, and he spoke that he is pursuing his PhD from CVP. It was a very proud moment for me, because the students, when they are following our footsteps, we are very proud of them. Okay, so do we expect from you all. And already regarding placement, Dr. Nimadi said has shared all the things. Also, Dr. Shirsagar has shared everything. AICT has come up with lots of internship programs. I would like to request all the students to take these opportunities. There are very well-known companies which are going to hire you all, but it's very necessary that you go through the add-on courses. Many messages we are forwarding, mails we are forwarding. Just keep in track with it, and definitely you're going to achieve your aim goal very soon. Okay, all the best to all of you, and once again, thanks a lot for organizing such a beautiful program. Thank you. Thank you, sir, for your valuable words. I request Malve sir to share his views. Malve sir. Hello, am I audible? Hello. Yes, sir. Yes, sir, you are audible. टीचर्स डे आहे टुडे. सर्वांनी छान प्रकारे ऑर्गनाइज केलेलं आहे. खूपच चांगल्या प्रकारे स्पीचेस दिलेत. मे बी पुढे क्राऊड नाहीये, त्यामुळे बोलायला काही अडकळलं नाही कोणीच. म्हणजे स्पीचेस एकदम फ्लुएंटली झाले सर्वांचेच, हिंदीतला असो, इंग्लिश मधला असो किंवा मराठीतला असो. आणि त्याच्यामधले जे काही तुमचे भाव होते सर्वांना शिक्षकांबद्दल, ते खूपच चांगले होते. त्या सर्वांचे मी आभार मानतो ऍज अ टीचर, की तुम्ही आमच्यासाठी हा इव्हेंट घेतला आज आणि एवढे चांगले स्पीचेस दिले, एवढे चांगले व्हिडिओज बनवले. ऑनलाईन प्रकारे हा आपण टीचर्स डे सेलिब्रेट करतोय. सो त्याबद्दल सर्वांचे मी स्टुडंट कोऑर्डिनेटर्सचे, स्टाफ कोऑर्डिनेटरचे आभार मानतो. आणि अकॅडमिक बद्दल बोलायचं झालं तर स्टुडंट्स आता सुद्धा कमीच आहेत जे रेग्युलर सिन्सिअर आहेत. ते इन्क्लुडिंग स्टाफ 21 ही स्ट्रेंथ आहे. ही स्ट्रेंथ मला प्रत्येक वेळेसच कुठेतरी कमी वाटते. इंडिव्हिज्युअल मेसेज करतो मी प्रत्येकाला, तरी सुद्धा कमीच वाटतं. म्हणजे इव्हन ऑन ऍट द टाइम ऑफ लेक्चर असेल किंवा इव्हेंट असेल, सर्वांसाठी हे इम्पॉर्टंट असतं. तर ही स्ट्रेंथ कुठेतरी वाढली पाहिजे. जे प्रेझेंट आहेत त्यांनाच बोलावं लागतंय, जे अबसेंट आहेत त्यांना काहीच बोललं जात नाही, असं काही प्रकार आहे. पण ही स्ट्रेंथ वाढली पाहिजे. आता पॅन्डेमिक आहे तर ऑनलाईनच चालणार सगळं, तर ऑनलाईन गोष्टी ऑनलाईनच शिकल्या पाहिजेत. जेव्हा चालू होईल रेग्युलरली तेव्हा तुम्ही क्लासमध्ये येणारच आहात, राईट. सो कोविडमुळे आता कुठे लॉकडाऊन वगैरे पडत आहे अजून सुद्धा, तर त्यावेळेस पण तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. टीचर म्हणून मी सर्वांना सांगतो की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्हाला जे काही आम्ही प्रोव्हाइड करतोय त्याचा तुम्ही उपयोग तर करून घेतच आहात, राईट. सो नो अदर वर्ड्स. थँक्यू. Thank you, sir. We must implement this. I request Pawar sir to share something. Okay. Thank you, बोंगाने. आदरणीय मान्यवर, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करतोय. समाजोन्नतीसाठी सतत कार्यरत राहून युवा पिढीतून ज्ञानधिष्ठित समाज घडवून देशाच्या सर्वांगीण विकासात बहुमोल योगदान देणाऱ्या सर्व शिक्षक वर्गास मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आणि शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज हा एक आगळा वेगळा कार्यक्रम मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनच्या वतीने आपण यावर्षी करतोय.
गेली कित्येक वर्ष आपण मेसाच्या थ्रू खूप चांगले कार्यक्रम घेतलेले आहेत, मोठे मोठे गेस्ट बोलवलेले आहेत. यावर्षी पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे ही अनोखी आयडिया विद्यार्थी मित्रांच्या डोक्यामध्ये आली आणि आपण त्याला मूर्तरूप देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे, करत आहात. त्याबद्दल सर्वांचे आभार. गुरुविन न मिळे ज्ञान, ज्ञानाविन न होई जगी सन्मान. जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया. जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडी सकळ जना. तोची गुरु खरा आधी, चरण तयाचे धरा. आणि यासोबत मी आपण सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो. सर्वांनी या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये काळजी घ्या आणि कृतज्ञता ही सर्व शिक्षकांप्रती आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने व्यक्त करत आहोत. प्रत्येक वळणावरती आपल्याला एक गुरु भेटतो. प्रत्येकाकडून शिकण्यासारखं बरंचसं काही असतं आणि हीच अनमोल ठेवा जो आहे गुरु शिष्यांचं जे नातं आहे ते असंच प्रामाणिकपणे आणि त्याच भावनेने यापुढेही जपत राहून आपण ही परंपरा कायम ठेवायची आहे. तर शेवटी मी सर्वांना परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता गायकवाड सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. गायकवाड सर. थँक्यू ऋषिकेश. आवाज येतोय माझा? हो सर. Okay, so first of all, sorry for being late. We have started our program very late by 10 to 15 minutes. First of all, sorry, principal sir, really very sorry. The thing was that we have organized this event in nearly half day. We have got to organize this event. When our student asked they want to celebrate, that was their spirit, to celebrate virtually our program. So really thanks to all of the students, because without you this event cannot be very success and we cannot have organized such kind of event. All videos were made by our students only, and the thing is that to conduct virtually there is lot of range problem. For example, our coordinator Niketan Yadav, he is traveling. I think he talked to me. He have to travel nearly 2 to 3 kilometers to getting the range, and yet he is the coordinator of this event. So that indicates that how students are they want to do something. So they are very enthusiastic about doing something. So it indicates that. So very good, Niketan Yadav. Sir, you are involving all students in this also. So one thing is that Guru means what? Gu means darkness or ignorance, and Ru means removal of the darkness and ignorance. So the thing has really evolved from cultural or traditional teachers to nowadays right now virtual teacher. That Dronacharya really asking the thumb for his student, and nowadays that thumb student is using for scrolling purpose for virtual teaching. So thing has really evolved. Rishikesh has rightly said the teacher must be a rock star. He will be a rock star, but he need that audience to be a rock star for rocking the stage. So my message is that to please be present, whether it is virtual or whether it is a physical teaching. The pandemic is also our good teacher, because he has given us some life lessons to carrying out or to understand the life deeply. But important thing is that we are missing you. We are missing you so that we can teach you physically. We can conduct all our program physically. We are missing our culture and culture of celebrating and also teaching. So nice initiative. All of day, happy Teachers Day. So I will end my speech. Thank you. Thank you, sir. Now I request Mr. Niketan Yadav to continue with his. Sir, we have organized a small quiz competition. Okay. Before Okay, that, want to play one Please go ahead, video. sir. Okay, sir. Okay. सारी समया आया, प्रभु ने खुद से भी ऊंचा गुरु का है स्थान बताया, ये गुरुवर तो
है गाए आश भी गुरु रत्न सबरी पावन साल होने अब हम है ये वादा दिखा है उसे अपनाएंगे खुशियों को देंगे। Thank you, sir. Just for entertainment and enjoyment, we have organized a small quiz competition, which is anchored by Mr. Niketan Yadav. Niketan, over to you. थँक्यू ऋषिकेश. तर आपण आज व्हर्च्युअल क्विज कॉम्पिटिशन शिक्षकांसाठी ठेवलेलं आहे. तर यामध्ये 2 राऊंड होतील. हॅलो, आवाज येतोय माझा? हो निकेतन. याच्यामध्ये सर 2 राऊंड घेणार आहे आपण. तर पहिल्या राऊंड मध्ये 8 क्वेश्चन्स असतील. त्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले असतील. त्यापैकी एक सिलेक्ट करायचा. ज्याला आन्सर येते त्यानं चॅट बॉक्स मध्ये राइज युअर हँड करायचं. त्याच्यानंतर दुसरा राऊंड असेल, त्याच्यामध्ये ऑप्शन्स येणार नाहीत. त्याच्यामध्ये 5 ते 6 क्वेश्चन विचारले जातील. तर चला स्टार्ट करूयात. ज्यांना आन्सर येते त्यांनी हात वर करायचा. आणि आपल्या या गेमचे रेफरी गायकवाड सर आहेत. गायकवाड सर तयार आहात? जस्ट अ सेकंड, रेज हँड करायचं का सगळ्यांनी? हा सर, रेज हँड करायचं. बर 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 बर, ठीक आहे, चालेल. हा, तर पहिला क्वेश्चन असा आहे, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? क्वेश्चन परत नाही का? भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? याच्यामध्ये 4 ऑप्शन्स आहेत. 1 जयपूर, 2 मुंबई, 3 चंदीगड, 4 दिल्ली. परत सांगतो, 1 जयपूर, 2 मुंबई, 3 चंदीगड, 4 दिल्ली. ओके गायकवाड सर. चंदीगड. गायकवाड सर आवाज येतो? चंदीगड. हो सर, बरोबर आहे. ठीक आहे. अरे हात रेस करायला सर तुम्ही रेफरी. तुम्ही रेफरी आहे आणि तुम्ही उत्तर का देताय सर? आणि हात रेस करायला मला अलाउड नाही सांगितलं असं नाही बोललेले. नाही, फॅकल्टीने हात रेस केले होते. तुम्ही लक्ष द्या की रेज हँड केले त्याच्याकडे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आपण हे करूया. ओके सर, दुसरा क्वेश्चन विचारतो मी. खालीलपैकी कोणता ऊर्जेचा अध्यक्ष स्रोत नाही? अक्षय स्रोत नाही. खालीलपैकी कोणता ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही? पहिला ऑप्शन आहे सौर ऊर्जा, दुसरा ऑप्शन आहे दगडी कोळसा, तिसरा ऑप्शन आहे पवन ऊर्जा, चौथा ऑप्शन आहे औष्णिक ऊर्जा. दगडी कोळसा. दगडी कोळसा. ओके, हा 1 पॉइंट झाला.
त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे 2016 अखेर व्यक्तिगत मोबाईल फोन संख्येत भारताचा जगात कितवा क्रमांक होता? ऑप्शन ए 6वा, ऑप्शन बी 8वा, ऑप्शन सी दुसरा, ऑप्शन डी 12वा. निगेटिव्ह मार्किंग आहेत का? हा निगेटिव्ह मार्किंग आहे सर. एकाच एक कट स्क्रीन होणार आहे. वरती खडाखोड करू नका रे कोणी. स्क्रीन वरती कोणी लिहितंय ते खडाखोड करू नका. फोन फ्रेंड वगैरे काहीतरी ठेवा की. कोणाला येतंय सर सांगा. तिला आता हे काय ऑप्शन येत नाही सांगता. दुसरं काय फोन फ्रेंड करता येतंय का? 50-50 तरी ठेवा. 2 ऑप्शन्स ठेवा की. ठीक आहे, यापैकी 2 ऑप्शन्स मी देतो. 2 ऑप्शन देतो. क्वेश्चन परत नाही का? हा क्वेश्चन परत नाही का? 2016 अखेरीस व्यक्तिगत मोबाईल फोन संख्येत भारताचा जगात कितवा क्रमांक होता? त्यामध्ये 2 ऑप्शन मी देतो. एक 6वा, 2 दुसरा. बरोबर आहे सर. कवळ सरांना दुसरा मार्क मिळाला. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन. भारत व रशिया यांच्या मैत्रीचे विश्वविख्यात फ्रेंडशिप गार्डन छत्तीसगड राज्यातील. आवाज सर आता येतोय का? हा. भारत व रशिया यांच्या मैत्रीचे प्रतीक असलेले फ्रेंडशिप गार्डन छत्तीसगड राज्यातील कोणत्या शहरात आहे? ऑप्शन ए बोकारो, ऑप्शन बी गिरिधी, ऑप्शन सी भिलाई, ऑप्शन डी विलासपूर. भिलाई मध्ये आहे. भिलाई मध्ये. बरोबर आहे सर. भिलाई मध्ये भारत व रशिया यांच्या मैत्रीचे प्रतीक असलेले विश्वविख्यात फ्रेंडशिप गार्डन हे छत्तीसगड राज्यातील भिलाई या शहरात आहे. हॅलो सर, 3 पॉइंट झाले. नेक्स्ट क्वेश्चन मी विचारतोय. हा सर 3 पॉइंट झाले त्यांचे. त्याच्यानंतर सर नेक्स्ट क्वेश्चन विचारतोय मी. टाटा आवाज येत नाही निकेतन. हॅलो निकेतन, ऑडिओ क्लिअर नाहीये निकेतन. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर? हॅलो सर. ऋषिकेश तू क्वेश्चन रिपीट करशील का? टाटा. हॅलो सर माझ्याकडे क्वेश्चन नाही आहेत, निकेतन कडेच आहेत. ओके ठीक आहे. हॅलो सर, आवाज येतोय? हो आता येतोय, बोल. हा सर. हो आता येतोय सर. निकेतन मी कोंगाणेला सर क्वेश्चन पाठवतो. येतोय आवाज, आता बोलतो. हा ठीक आहे सर. आवाज येतो. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? ए सुवर्णरेखा, बी गंगा, सी नर्मदा, डी ब्राह्मणी. हॅलो सर, आवाज येतोय? आवाज येतोय तुझा. ऑप्शन काय आहे? ए सुवर्णरेखा, बी गंगा, सी नर्मदा, डी ब्राह्मणी. टाटा स्टील कंपनी. हॅलो सर. उत्तर माहितीये का कुणाला ह्याचं? पवळ सर, कांबळे सर, क्षीरसागर सर. टाटा स्टील जमशेदपूर मध्ये आहे. जमशेदपूर. नदी सांगायचं. चुकला, पॉइंट -1. जमशेदपूर मध्ये नाही, -1 सर. चुकला ना आन्सर. सर नदीचं नाव सांगायचं सर. आन्सर चुकलंय सर. पवळ सरांचं -1 झालं. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बरं असू द्या. उत्तर सांगायचं. निकेतन आवाजाचा प्रॉब्लेम येतो.
याचं उत्तर आहे निकेतन? सुवर्णरेखा अँड स्टील कंपनी सुवर्णरेखा या नदीच्या काठावर आहे. तर हॅलो ऋषिकेश. निकेतन, पुढचा प्रश्न मी विचारतो. हो सर. हा ओके ठीक. सर 6वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे? खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे? ऑप्शन आहेत पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर. हॅलो हॅलो हॅलो. ठाणे ठाणे. ऑप्शन सांगा परत एकदा. सर पहिला ऑप्शन पुणे, दुसरा नागपूर, तिसरा ठाणे, चौथा कोल्हापूर. ठाणे ठाणे. ठाणे ठाणे असेल ठाणे. सॉरी सर, इथे राईट आन्सर पुणे. माझं मायनस मध्ये गेलं वाटतं. नाही ठाणे आहे ना. पुणे पाठीमागं पडलं. ठाणे होतं 2011 या सेन्सस नुसार बरं का. ते पाठीमागं पडले पुणे. डिस्ट्रिक्ट विचारलंय ना तुम्ही? जिल्हा. हो हो डिस्ट्रिक्ट. मग ते ठाणे आता रिसेंट जनरल ओके सर, प्लस पॉइंट. ठाणे दिलेलं आहे. पहिला कोण सांगितलं? कांबळे सर. ओके सर, प्लस पॉइंट. सेकंड नंबर पुणे आहे. सेकंड नंबर पुणे. पुणेच होतं ओके सर. 2011 नुसार, पण आता ठाणे झालेलं आहे. हा नेक्स्ट क्वेश्चन सर. हा क्वेश्चन ठाणे आन्सर सर, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? ऑप्शन्स आहेत माथेरान, आंबोली, रामटेक, लोणावळा. हॅलो सर. आंबोली आंबोली. ऋषिकेश करेक्ट आन्सर सर. करेक्ट आन्सर. क्षीरसागर सरांचा एक हो सर, पॉइंट. करेक्ट आन्सर. क्षीरसागर सर जाऊन दिसतात. सर पण हो सर. आता नेक्स्ट पॉइंट सांगतो. पॉइंट एकदा सांगतो. एकदा पॉइंट सर, सांगतो. जस्ट मिनिट, लास्ट क्वेश्चन आहे. ओके ओके ठीक आहे. लास्ट क्वेश्चन आहे सर. हा, भारतातील कोणत्या शहरात सागरी संशोधन संस्था NIO कार्यरत आहे? भारतातील कोणत्या शहरात सागरी संशोधन संस्था NIO कार्यरत आहे? ऑप्शन्स आहेत बंगळुरू, दुसरा पणजी, तिसरा मुंबई आणि चौथा कोची. क्वेश्चन रिपीट करायचा का सर? नको, आन्सरच माहित नाही. माळवे सरांचं उत्तर राहिले अजून. माळवे सर आहात का? उत्तर माहिती आहे का कुणाला? नाही. सर एक ऑप्शन करू, 50-50 करतो. हा ठीक आहे चालेल. भारतातील कोणत्या शहरात सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे? दोनच ऑप्शन, एक मुंबई आणि दुसरा पणजी. पणजी मध्ये. येस सर, करेक्ट आन्सर. गुड. सागरी संशोधन संस्था पणजी मध्ये आहे. ओके सर, फर्स्ट राऊंड क्लिअर झालेला आहे. पॉइंट्स टेबल प्लीज. मी पॉइंट सांगतो. आता पॉइंट आहे पवळ सरांचे 3 पॉइंट्स आहेत, कांबळे सरांचा 1 पॉइंट आहे आणि क्षीरसागर सरांचा 1 पॉइंट आहे. तर सध्या लीड वरती आहेत पवळ सर 3 पॉइंट. ओके सर. ओके, नेक्स्ट राऊंड. नेक्स्ट राऊंड मध्ये ऑप्शन नसणार आहेत सर. ऑप्शन नसणार आहे सर. नेक्स्ट राऊंड मध्ये करेक्ट आन्सरला 2 पॉइंट. हा सर, ऑप्शन नसणार आहेत. नेक्स्ट राऊंड मध्ये करेक्ट आन्सरला 2 पॉइंट
आन्सर चुकलं तर -1 पॉइंट. क्वेश्चन सोपे आहेत सर नेक्स्ट राऊंड मध्ये, त्याच्यामुळे बघू की ऑप्शन आता. नाही. ओके. फर्स्ट क्वेश्चन, एका व्यक्तीला किती वेळा भारताचा राष्ट्रपती बनवला जाऊ शकतो? काय एकदाच. लिमिट नसते. नाही, देर इज नो लिमिट. क्वेश्चन आहे एका व्यक्तीला. येस सर, करेक्ट आन्सर. नो लिमिट. नो देर लिमिट. इज नो लिमिट. ओके, ठीक आहे. पवार सरांचे 2 पॉइंट्स. नेक्स्ट क्वेश्चन, हु इज द करंट प्रेसिडेंट ऑफ इंडिया? रामनाथ करंट प्रेसिडेंट. रामनाथ कोळी. येस सर, करेक्ट आन्सर. ओके. रामनाथ कोविंद. ओके. थर्ड क्वेश्चन, भारतात महिला दिवस कोणाच्या आठवणीमध्ये साजरा केला जातो? भारतात महिला दिवस कोणाच्या आठवणीमध्ये साजरा केला जातो? ऑप्शन. सरोजिनी नायडू. येस सर, करेक्ट आन्सर, सरोजिनी नायडू. त्याला ऑप्शन नाहीत का या राऊंडला? नाही ऑप्शन नाही, प्रत्येक वेळेला नाही सर, या राऊंडला ऑप्शन नाहीयेत. पवार सरांनी भरपूर मार्क्स घेतले. फोर्थ क्वेश्चन सर. फोर्थ क्वेश्चन सर, हिमोग्लोबिनच्या कमीमुळे कोणता रोग होतो? हिमोग्लोबिनच्या कमीमुळे कोणता रोग होतो? हिमोग्लोबिनमुळे ॲनिमिया होतो. ॲनिमिया. येस सर, करेक्ट आन्सर, ॲनिमिया. ओके. फिफ्थ क्वेश्चन, भारतात सगळ्यात जास्त दूध कोणत्या राज्यात उत्पादित केले जाते? भारतात का? हा सर, भारतात सगळ्यात जास्त दूध उत्पादक राज्य. उत्तर प्रदेश. येस सर, करेक्ट आन्सर, उत्तर प्रदेश. थँक्यू. राजस्थान असेल हो. नाही उत्तर प्रदेश बरोबर आहे. नाही सर, उत्तर प्रदेश आहे. ओके. सिक्स्थ क्वेश्चन, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले इंग्रजी लेखक? इंग्रजी लेखक. हो सर, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले इंग्रजी लेखक. अवघड अवघड आहे. विचार क्वेश्चन एकदम टफ आहे. क्वेश्चन 4 पॉइंट साठी ठेवायचं का? मराठीमध्ये मिळाला होता, इंग्लिश मध्ये कोणाला मिळालं ते नाही सांगता येणार. पहिले कोणालाच येत नाही का सर? दादासाहेब नाही बाबा. इंग्लिशच्या ऐवजी मराठी ओके, म्हटलं असतं ना तर जमलं असतं बघ. चालतं सर. या प्रश्नाचं उत्तर मी रिव्हील करतो. अमिताभ घोष हे पहिले इंग्रजी लेखक आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता. अमिताभ घोष. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, भारतरत्न मिळवणारे प्रथम महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? भारतरत्न मिळवणारे प्रथम महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? सेवंथ क्वेश्चन. सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर. सॉरी सर, सॉरी बट नॉट करेक्ट आन्सर सर. नाही, दंडो केशव कर्वेला मिळालं होतं. कर्वे. येस सर, करेक्ट आन्सर, डॉक्टर धोंडो केशव कर्वे.
पहिले Okay. आपले Last समाजसुधारक question. शाळा सुरू केली त्यांनी. Okay, sir. Last question of the round. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? गोदावरी. Yes, sir. Correct answer. Okay, the round is clear. Points table. पॉइंट टेबल सेकंड राऊंड मध्ये पवार सरांचे 4, 6, 8 पॉइंट, कांबळे सरांचे 4 पॉइंट आणि मागच्या राऊंडला ऍड केले 3 + 8 पवार सरांचे टोटल 11 पॉइंट आहे आणि कांबळे सरांचे 5 पॉइंट. क्षीरसागर सरांचा क्षीरसागर सरांचा 1 पॉइंट आहे सर. एकच point. तर मग Okay, going with points. Our winner is Professor Pawar sir. Second winner is Kamble sir. And third is who sir? Okay. Congratulations to all winners. Okay. Now, please listen. ऋषिकेश, Yes, sir. एक अजून एक क्विज खेळूया आपण. अजून एक क्विज करूया. सर, पण क्वेश्चन्स नाही आहेत माझ्याकडे. नाही, माझ्याकडे आहेत क्वेश्चन. एकच सेकंड, एक क्विज करूया आपण. पवळ सर आहात? ओके सर. ओके. तर क्विज असा आहे की हाऊ मच यू नो युअर कलिग. मी आता सपोज पवळ सरांना एक क्वेश्चन विचारणार कांबळे सरांबद्दल किंवा सरांबद्दल एक क्वेश्चन विचारणार आणि ते क्वेश्चन कितपत बरोबर आहे हे सांगायचं. हो सर, खूप इंटरेस्टिंग आहे. क्षीरसागर सर आहात ना? आवाज येतो? हो आहे सर आहे. ठीक आहे सर. क्वेश्चन असं आहे, कोणासाठी आहे ते सांगा तुम्ही क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे कांबळे सरांसाठी. कांबळे सरांसाठी पहिला क्वेश्चन आहे, पवळ सरांची एमटेक कितव्या साली झाली? ऑप्शन आहे 2012, 2013, 2014 आणि 2015. पवळ सर मला फोन करावा हळूच. सर बघा करेक्ट आन्सर आहेत का रे? 2012, 2013, 2014 आणि 2015 एमटेक कोणत्या साली झाली? आणि कुठून झालंय ते बाबा गप्प. साल नाही आठवलं तर कुठनं झालं ते सांगा. साल नाही आठवलं तर ठिकाण सांगा, कुठल्या विद्यापीठातून झालं. 2013 साली असं वाटतं मला. बरोबर आहे का सर? कुठल्या विद्यापीठातून झालं? विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ सर. हा, शिवाजी विद्यापीठ. क्षीरसागर सरांना साल बरोबर आहे का? बरोबर आहे. क्षीरसागर सरांनी पण बरोबर आन्सर दिले आणि कांबळे सरांनी पण करेक्ट दिले. ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन आपण क्षीरसागर सरांना विचारू. क्षीरसागर सर. हा बोला सर. क्वेश्चन असा आहे की कांबळे सरांचं एमई हे कुठून झालं? ऑप्शन्स कांबळे सर स्वतःच देतील. कांबळे सरांचं एमई आठवण झालं. नाही, ऑप्शन्स देतील सर, ते स्वतःच ऑप्शन्स देतील. कोल्हापूरला राहतात ना. सर ऑप्शन देतो, थांबा सर ऑप्शन देतो. नाही ते ठीक आहे, बरोबर आहे. नाही थांबा सर, ऑप्शन देतो सर तुम्हाला मी. हा, डी.वाय. पाटील कॉलेज कोल्हापूर. हा बोला सर. हा, डी.वाय. पाटील कॉलेज कोल्हापूर. ओके. CUT पुणे आणि थर्ड बुधगाव कॉलेज सांगली. अच्छा, बुधगाव कॉलेज मधनं झालंय सर. बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे. तर कसं गेस केलं? बुधगाव कॉलेज सांगली. नाही, सुरुवातीला जेव्हा आले होते त्यांचं झालं होतं इंटरॅक्शन. बरोबर आठवलं. फक्त एवढंच की आता बरेच दिवस गेल्यामुळे ते जास्त एवढं लगेच हायलाइट झालं नाही. बरोबर आहे. चालेल सर. नेक्स्ट क्वेश्चन विचारू.
नेक्स्ट क्वेश्चन पवार सरांना आहे. हॅलो पवार सर. हा हा बोला की बोला. बरं ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. क्षीरसागर सरांची बी हे कितव्या साली झाली? ऑप्शन सर तुम्हीच द्या क्षीरसागर सर. ऑप्शन्स तुम्हीच द्या. एवढा एवढा अवघड क्वेश्चन. जरा अवघड नाही, अवघड पवार नाही. सर तुमचं जीके चांगलं आहे सर. नाही नाही खूप अवघड प्रश्न विचारलाय. होय सर, ऑल द बेस्ट. विनर आहे तुम्ही सर. विनर आहे सर. ते जीके चांगलं आहे त्यांचं. विनर आहे. नाही त्याला असू हे द्या. आहे का म्हणजे मी काय म्हणतोय ऑप्शन आहेत का याला काय? सर क्षीरसागर सर ऑप्शन द्या तुम्ही. ऑप्शन ठीक आहे. 89, 95, 1995, 1991, 1997. 4 ऑप्शन दिले सर. 89, ओके सर गेस. 91, 95, 97. म्हणजे एवढा फास्ट मध्ये जाण्याची गरज 19 नाही सांगतो मी सर. सांगतो काय अडचण नाही. मला जरा गेस करायला थोडासा वेळ द्या. हा चालतंय. 19 आय थिंक. थांबा काय बरं काय सांगता येईल. 1991 मधून झालंय बहुतेक सर तुमचं बी. करेक्ट आहे सर. करेक्ट. सर हॅट्स ऑफ यू टू सर. हॅट्स ऑफ टू यू सर. मी 95 म्हणत होतो, 91 मध्ये एमबी मध्ये सर. हॅट्स ऑफ यू. कॉंग्रॅच्युलेशन सर. कसं काय चांगला गेस केला पण. तुमचं प्रोडक्शन मधनं आहे ना सर बी? हो. हा शिवाजी युनिव्हर्सिटीतून. करेक्ट करेक्ट. बरं पवार सर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हीच विचारा. कांबळे सरांनी आणि क्षीरसागर सरांना. कांबळे सरांना विचारू का? मला कुठं काय आवडू? ह्यांनाच विचारा. स्वप्नील गायकवाड सरांना विचारा. नाही मला नको सर. का वा वा वा. हो सर, गायकवाड सरांना विचारा. विचारा. गायकवाड सरांना विचारतो क्वेश्चन. हा विचारा. गायकवाड सर तुमची आता माझ्याबद्दल तुम्हाला बरंच माहिती आहे तर माझी जॉईनिंग डेट काय कॉलेजची? आता बरोबर. आता द्या उत्तर. माझ्या आधीचे आहेत सर तुम्ही. तुमची जॉईनिंग डेट बघा 13 ऑगस्ट आहे का सर? 18 किंवा 13 ऑगस्ट. महिना बरोबर गेस केला पण डेट एक्झॅक्ट सांगा. डेट एक्झॅक्ट सांगू दे का? ऑप्शन द्या. ऑप्शन द्या ना सर. आता मी 3 दिवसापूर्वी तुम्हाला म्हटलं होतं की 5 वर्ष पूर्ण झाली मला. 3-4 दिवसापूर्वी. आज सप्टेंबर आहे मग ऑगस्ट 30. 5-6 दिवसापूर्वी सांगितलं. 30 एप्रिल. ऑगस्ट लक्षात नाही मला. 30 ऑगस्ट होते का? 30 ऑगस्ट. हा नाही रॉंग नाही. संपला तुमचा. संपला गेस संपला. 28 ऑगस्ट. 28 ऑगस्ट. हा ठीक आहे. क्लोज आहे ना थोडं. बरं एक क्वेश्चन सगळ्यांसाठी कॉमन आहे. हा आपले प्रिन्सिपल सर आहेत तर प्रिन्सिपल सरांचं इयर काय आहे? काय प्रिन्सिपल सर आहेत. प्रिन्सिपल सरांची पूर्ण बर्थडे. प्रिन्सिपल सरांची बर्थडे. Actually, it's a difficult question. He looks so young today also. नाही बर्थडे एवढं कसं म्हणजे एवढं डिटेल कसं करणार आहे? बर्थ ऑफ इयर म्हणजे पूर्ण बर्थडे. पूर्ण बर्थडे अवघड आहे. साल तरी फक्त विचारा सर. दुसरा सरांविषयी दुसरा क्वेश्चन विचारा. प्रिन्सिपल सरांविषयी सगळ्यांना काय अडचण नाही. सेक्रेटरीचा बर्थडे जेव्हा असतो त्यावेळेस असतं. हा इयर लागलं. आय थिंक 27th नाही हे जुलै ना. 21st आय थिंक. 21st or 27th.
क्षीरसागर सर तुम्ही? नाही, ते फक्त मला हे आठवत आहे 21 जुलै 67. 27th. मी सरांचा आन्सर 27 फेब. 27th Feb. 27th Feb. Yes. Now you must be very angry. I apologize, sir. Okay, so it was from my end. बरं, मी एक क्वेश्चन सरांविषयीच आहे. सरांचं जे एमटेक सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कुठल्या संस्थेतून झालेलं आहे सांगा? IIT खरगपूर सर. खरगपूर, yes. IIT करेक्ट. Okay. Correct answer. Okay. So Rishikesh, this was from our side. हॅलो. थँक्यू सर. खूपच छान सेशन झालं. ही आताची क्विज तर खूपच मजेदार होती सर. ओके, फॉर द लास्ट मोमेंट, I know for last 2 hours are went very fascinating and engaging with us, sir. But listen me for a while, because it's not just a coordination, but there is a huge team behind me who helped me to put this event together. It is my privilege to propose the vote of thanks for today's Teachers' Day event. I would like to thank first of all our principal, Dr. P.D. Nemade sir, for sparing his precious time for us and to greet the session with his relevant address on teachers' importance. I would further extend my hand towards our HOD, Dr. Sanjay Shirsagar sir, for his extreme guidance and support. We all know all's well that the ends well. My most sincere thanks to all teachers for being with us today. Your gentle words are source of encouragement for us. I would also like to thank our coordinator, Professor Gaikwad sir, Professor Pawar sir, and student coordinator, Mr. Niketan Yadav, for their cooperation and support in making this event memorable for us. I once again thanks to all from my bottom of hearts. With this, I declare that the session is done. Thank you. Stay home, stay safe. Thank you, Rishikesh. चांगलं झालं हो सेशन. छान झालं सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्स लॉट. थँक्स लॉट. छान झालं. फक्त एकच प्रत्येक वेळेला आपल्याला अडचण असते विद्यार्थ्याच्या अटेंडन्सच्या बाबतीत. विद्यार्थ्याचा प्रेझेन्सच हा जरा मोठा प्रॉब्लेम राहतो. बाकी आपण सर्व चांगलं करतो तसं. ठीक आहे क्षीरसागर सर. येस सर. गायकवाड सर चांगलं छान बोंगाने छान अँकरिंग केलं. छान बोलतो बोंगाने पण. बोंगाने चांगलं बोलतो. हो, आणि बाकी सगळे टीचर्स, गायकवाड सर तर चांगलेच आहेत, चांगले कार्यक्रम करत आहेत. नंतर लिडिंगला असतात नेहमी. पवार सर पण आहे. खरे सर नाही दिसले मला. खारे सर काही होते, जॉईन झालेले होते ते. खारे सर आहेत. त्यांनी काही बोलले नाही म्हणून म्हटलं की ते का बरं मागे राहतात. बाकी पवळ तर आहेत नेहमीप्रमाणे. बाकीचे आहेत. कोळगिरी सर पण काही दिसले नाहीत बोलताना काही. आय डोंट कनेक्टेड होते ते. अच्छा. हा. माळवे सर आहेत, त्यांनी केलंय बरोबर. ठीक आहे, चालेल. ओके. नवीन एक्सपिरियन्स होता हा व्हर्च्युअलचा. नाही, चांगला आहे ना. आणि तो तुम्ही इनिशिएट केला मेकॅनिकल लोकांनी. आता इलेक्ट्रॉनिक्सचे पण आता आम्हाला घाटगे मॅडमचा फोन आला होता. त्यांचा आता 3 वाजता आहे परत. मग बाकीच्यांना मग मी मेसेज केला आता व्हॉट्सअपला HODना. बघूया आता कोणी म्हणतंय इंजिनियर्स डे आणि हे सगळं सारखं करू म्हणतात पाटील सर. तर मग कोणी आता बघू बाकीचे काय म्हणतात. पण करायला पाहिजे प्रत्येकाने. हे जे स्पेशल डे आहेत आपल्या इंजिनिअरिंग आणि स्टुडंट करिअर मध्ये, हे डे सेलिब्रेट करणं फार महत्वाचं आहे बघा. आणि यात नवीन इनोव्हेशन करून सेलिब्रेशन करणं फार महत्वाचं आहे. हा, आता मी IST तर्फे सांगितलंय मी बनसोडे सरांना इलेक्ट्रॉनिक्सच्या. सोमवारी N25 चे मार्क्स सगळ्या टीचरला ते IST स्टुडंट चॉप्टर तर्फे
अरे वा, बर बर बर. तर मग ते चांगलं आहे तेवढं दरवर्षी पेन घेतो. म्हटलं ते N95 मास्क आहे, 50 रुपयाला देता येत ते चांगलं इंदापूरला. तर बघू त्या मंडेला ते पण करून घेऊ. काही ना काही अशा ऍक्टिव्हिटी करत राहायच्या की स्टुडंटलाही चांगला आनंद मिळाला पाहिजे, टीचरला सुद्धा आनंद मिळाला पाहिजे. आणि तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत तुम्हाला मदत करायला, काही प्रॉब्लेम नाही. पण विविधतेने हे प्रोग्राम्स करा. आणि आता जे काही स्टुडंट्सने व्हिडिओ बनवले आहेत ना, त्याला चांगलं छान एडिटिंग करून त्याला अजून थोडंसं चांगलं हे करून ते सगळ्या सोशल वेबसाईटला अपलोड करा. फार महत्वाचं असतं. स्पेशली मेन्शन इन कोविड पॅन्डेमिक, COVID-19 टीचर्स डे सेलिब्रेशन ऑनलाईन, असं एक चांगली टॅगलाईन टाकून ही सगळे व्हिडिओ अपलोड करा. फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर सगळीकडे, व्हॉट्सअपला वगैरे सगळीकडे टाका. म्हणजे चांगलं असतं. प्रत्येक स्टाफने आपल्या फेसबुकला, प्रत्येक स्टुडंटने आपल्या कॉलेजच्या फेसबुकला सगळ्यांनी जॉईन व्हा. आता तुमची मुलं असतील, आता टोटल सगळे CTB चे मुलं असतील, यांनी प्रत्येकाने आपल्या कॉलेजच्या फेसबुकला लाईक करा. आणि त्यानुसार मग ते म्हणजे नंबर ऑफ काउंट्स तो वाढवा, ते महत्वाचं. माझ्या विद्यार्थ्यांनी सांगा कनेक्ट करायला. माझ्या विद्यार्थ्यांना तुम्ही सुद्धा टीचर्स डे मध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे. आलं का लक्षात? असंही वीकेंड आहे, काही प्रॉब्लेम नाही. कुठलाही असला तरी माझ्या विद्यार्थ्यांना आनंद येतो एक स्पेशल. त्यांनाही एक आनंद मिळतो की नाही आम्हाला सुद्धा बोलवलं, आम्ही सुद्धा त्याच्यातला भाग आहे. किंवा ॲल्युमिनीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून त्यांचं एक वेगळं, सगळ्यांनी पण एक स्पेशल केलं पाहिजे इव्हेंट्स. काय प्रॉब्लेम नाही. अर्धा तासाचा का होईना, काही हरकत नाही. आजकाल इतका एवढा वेळ तर तुम्ही देऊ शकता, नाही का, अल्मा मॅटरसाठी. बरोबर आहे. तेही तुम्ही सांगा, तेही तुम्ही किक स्टार्ट करा. म्हणजे या वर्षी तुम्ही नॉट ओनली करंट स्टुडंट्स बट अल्युमिनाय स्टुडंट्स ऑल्सो सेलिब्रेट द टीचर्स डे, है ना? तेही करा तुम्ही. चांगलं आहे. ओके, झालं सर. ओके ओके. 1 वाजला आता, सगळ्यांचा जेवणाच्या वेळ झाला. काही काहींना 2-2:30 वाजता जेवणाची सवय आहे म्हणा, तो भाग वेगळा. माझं नेहमी लेट असतं. चांगलं चांगलं. ओके ओके. बाय बाय सर. बाय. थँक्यू. थँक्यू सर. बाय सर. बाय सर. थँक्यू सर. लीव झालं तरी चालेल सर आता. ओके 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 ओके.